ज्योती विनोद राजे. काय त्रास होत होता? मला ना ब्लॉकेज सांगितले होते. मी सिंहगडावर चढायला गेली तर मला कधी गेला होता मागच्या सिंहगडला? वर्षी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी बरोबर वर्ष झालं बरोबर 1 वर्ष जवळपास. झालं जवळपास. तर मी वर चढली तर मला असा त्रास झाला की माझा चेहरा सूज लागली आणि मला खूप दम लागत होता. हा. मग मी 5 मिनिटातच लगेच खाली आली हा. आणि मग डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांकडनं चेकअप केलं तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला बा एन्जिओप्लास्टी केली. त्यांनी Angiography केली. एन्जिओग्राफी केली तर त्यांनी सांगितलं की तुमच्या याच्यात 2 ब्लॉकेज आहेत. हा. पण मग मी ते काही ऐकलं नाही त्यांचं. मी आणि म्हटलं आपल्याला आयुर्वेदिक औषध तुम्ही इको केला त्याच्यामध्ये 50% 50% त्यांनी सांगितलं. इजेक्शन फ्रॅक्शन 50% हा. तर मी म्हटलं आता आपल्याला आयुर्वेदिक कडे जाऊ आपण. हा. हे जरा नंतर करू. हा. आणि मग मी मयुरा मॅडमकडे आली तर त्यांनी मला हे सगळे औषधं दिले, काढे दिले, गोळ्या दिल्या, बस्ती केली. याच्यात मला सगळा फायदा झाला. आता मी मागच्या मे महिन्यात पशुपतीनाथच्या 350 पायऱ्या चढली. 350 सगळं झाल्यावर आला दम लागला? दम लागला नाही, काही झालं, काही त्रास नाही झाला. आणि सोबतच्या लोकांना त्रास? सोबतच्या पण हो, काही जणांना तर त्याचा श्वास घ्यायला त्रास झाला. तुम्हाला आणि काहीच खूप नाही मला झालं? अजिबात त्रास झाला नाही. आणि व्यवस्थित गेली, व्यवस्थित आली आणि सगळ्यांनी माझं कौतुक केलं की बाई हिला डॉक्टरने ब्लॉकेज सांगितले होते पण ही कशी एवढी वर चढली आणि खाली पण आली. आणि सांगायचं तात्पर्य असं की आयुर्वेदिक औषध खूप चांगलं आहे आणि ते खरंच घ्यायला पाहिजे. आणि मला त्याचा इतका फायदा झाला आणि मी 4 लोकांना पण सांगते की बा हे असं तुम्ही घ्या, यांच्याकडे औषध खूप चांगलं आहे. तुम्ही व्यवस्थित औषधं घेतले, मी घेतली, exercise औषध व्यवस्थित घेतली, केली, पथ्य पाळणे हे मुख्य आहे. हे मात्र त्यामुळे- खरं आहे. त्यामुळे पथ्य चांगलं फरक पडला. पथ्य आणि खूप आहे. अजूनही तुम्ही औषधं अजूनही घेता. मी पथ्य पाहते तर मी मुगाची डाळीचं वरण आणि भाकरीच खाते. Right. एखाद्या दिवशीच मुलगा आणि मला प्राणायाम पण करते. प्राणायाम योगा कर. फक्त मध्ये मध्ये योगामध्ये थोडा गॅप पडतो कुठे गेलं की नका पडू देऊ. थोडंसं पडू नाही देत. मी करते प्रयत्न पण कुठे गेलं की माझा ती वेळ टळून जाते ना आपली अशा वेळेला. पण खूप चांगलं आहे आयुर्वेदिक औषध खरोखर खूप चांगलं आहे. मला तेवढा आनंद होत आहे. मी 4 लोकांना दरवेळा सांगते कोणी भेटलं की त्या मॅडमकडे जा. म्हणजे मॅडम म्हणूनच नाही पण आयुर्वेदिक कुठलेही चांगलं असतं.